नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडलंय ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की केदार तारिणीजवळ बसलेला असतो. तो रडतच तिच्याकडे पाहत असतो आणि मग त्यानंतर तो त्याच्या खिशामधून त्याने तारिणीसाठी जे पत्र लिहिलेलं असतं ते तो बाहेर काढतो आणि ते तिला वाचून दाखवायला सुरुवात करतो. त्यात त्याने त्याचं तारिणीवर किती प्रेम आहे हेच लिहिलेलं असतं, पण ते वाचून दाखवत असताना त्याला रडू येतं आणि मग तो पुढे काही न बोलता तेथून बाहेर पडतो. पण बाहेर आल्यानंतर त्याची अवस्था पाहून टेक्नो, कत्री आणि फातिमा काळजीत पडतात. केदार खूप रडत असतो आणि त्या पत्राकडे बघत म्हणत असतो की हे पत्र मी माझ्या बॉससाठी लिहिलं होतं, पण शेवटपर्यंत मी ते तिला देऊ शकलो नाही. मी खरंच खूप उशीर केला आणि त्याची ती अवस्था पाहून या तिघांनाही काळजी वाटू लागते. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की ती रेखा उगाचच सुमीसोबत आणि माधवरावांसोबत वाद घालत असते आणि ती बाई शेवटी तर अक्षरशः खालच्या थराला जाते आणि म्हणू लागते की ती तारिणी एकदाची मरत का नाही काय माहिती, निदान आमच्या मागची कटकट तरी जाईल. आणि तिचं ते बोलणं ऐकून सुमी तिच्या एक सणसणीत कानाखाली मारते आणि त्यामुळे त्या रेखाचं तोंड बंद होतं. पण त्याचवेळी दुसरीकडे तारिणीची तब्येत मात्र अचानक बिघडते आणि जेव्हा हे नर्सकडून केदारला समजतं तेव्हा केदार खूप जास्त पॅनिक होतो. पण हे तिघेजण मिळून त्याला सावरतात आणि मग केदारही कसाबसा शांत होतो आणि मनाशी म्हणू लागतो की नाही, माझ्या तारिणीला मी काहीच होऊ देणार नाही. तर इकडे डॉक्टरांनी लगेचच तिच्यावर पुन्हा उपचारांना सुरुवात केलेली असते. दुसरीकडे सुमीने कानाखाली मारल्यामुळे ती रेखा चिडलेली असते. तर सुमी तिला सांगते की तू हे जे काही बोलली आहेस ना ते घरातल्या एका व्यक्तीबद्दल बोलली आहेस, हे लक्षात ठेव. तुला काय वाटलं तारिणीची आई जिवंत नाही आहे म्हणून तू त्या पोरीला काही बोलशील का गं? हे बघ, तिची आजी अजून इथे जिवंत उभी आहे. जर तू पुन्हा माझ्या नातीबद्दल हे असं काही बोललीस ना तर याद राख. परंतु तरीही रेखा म्हणत असते की मी काही चुकीचं बोललेले नाही आहे. तर सुमी म्हणते की जर उद्या तुझ्या निशीबद्दल कोणी असं बोललं तर तू ते सहन करशील का गं? तर ही रेखा चिडून म्हणते की अजिबात नाही. पण हे बघा, तुम्ही विसरू नका की ती जी तारिणी आहे ना ती तुमच्या लाडक्या वसुधाची मुलगी आहे. कधी ना कधी वसुधाने जी पापं केली आहेत ना त्यांची फळं त्या तारिणीला कधी ना कधी भोगावीच लागणार, लक्षात ठेवा. आणि नेमकी त्याच वेळी दुसरीकडे आपल्या तारिणीची तब्येत खालावत चाललेली असते. डॉक्टर त्यांच्या परीने सगळे उपाय करत असतात, पण तारिणी काही त्या उपचारांना साथ देत नसते. आणि दुसरीकडे रेखा अक्षरशः मोठमोठ्याने ओरडत सुमीला आणि माधवरावांना म्हणत असते की त्या तारिणीचं कधीही चांगलं होणार नाही. तिला तिच्या आणि तिच्या आईच्या कर्माची फळं भोगावीच लागणार. आणि मग ती तेथून निघून जाते. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की बिचारा केदार खूप जास्त अस्वस्थ असतो. तितक्यात कत्री त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येतो. म्हणू लागतो की सर प्लीज काहीतरी खाऊन घ्या, तुम्ही कालपासून काही खाल्लेलं नाही आहे. फातिमा आणि टेक्नोही त्याला समजावतात पण तो नकार देतो. त्यानंतर डॉक्टर त्या ठिकाणी येतात. केदार लगेच त्यांना विचारतो की डॉक्टर काय झालं आहे, माझी बॉस बरी होईल ना, तिला काही होणार नाही ना? आणि त्यावेळी डॉक्टर म्हणतात की हे बघा मिस्टर केदार, आम्ही ना आमच्या परीने सगळे प्रयत्न करतोय पण त्या उपचारांना साथ देतच नाही आहेत. गेल्या 1 तासापासून ना त्यांचा हार्ट रेट कमी होत चाललाय आणि हे चांगलं लक्षण नाही आहे. आणि हे ऐकून केदार, फातिमा, टेक्नो आणि कत्री खूपच काळजीत पडतात. केदार तर रडतच हात जोडून डॉक्टरांना म्हणत असतो की प्लीज काहीतरी करा, माझ्या तारिणीला वाचवा. आणि त्यावेळी डॉक्टर म्हणतात की हे बघा, आम्ही ना तुम्हाला खोटा विश्वास देणार नाही, पण आमचे सगळे प्रयत्न करून झालेत. आता ना एखादा चमत्कारच त्यांना वाचवू शकतो. आपण देवाकडे प्रार्थना करूयात, दुसरा उपाय नाही. आणि मग ते तेथून निघून जातात. पण यामुळे केदारच्या डोळ्यांसमोर मात्र अंधार पसरतो. त्याला काय करावं तेच सुचत नाही. आणि मग त्यानंतर तो सरळ हॉस्पिटलमधून बाहेरच पडतो आणि त्याच्या पाठोपाठ फातिमासुद्धा. त्यानंतर दुसरा सीन आपल्याला असा बघायला मिळतो की तो जो इन्स्पेक्टर असतो तो वैतागून एका कॉन्स्टेबलला म्हणत असतो की काल मी एकूण 1 गाडीची चौकशी केली पण तरीसुद्धा ती रेव पार्टी झालीच. हे सगळं कसं घडलं ना काय माहिती. आणि यावेळीसुद्धा माझं नाव काही मीडियामध्ये आलं नाही, तर स्पेशल क्राईम युनिटच सगळीकडे झळकला. आणि त्यानंतर त्याला अचानक एक कॉल येतो आणि तो हसून म्हणतो काय, युवराज खांडेकर? मग त्यानंतर तो सरळ खांडेकरांच्या घरीच जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की कमांडर आणि रेवा त्या गुलाबकडून सगळी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो माणूस काही तोंड उघडायला तयार नसतो. त्याचवेळी रेवाला येतो टेक्नोचा कॉल. रेवा त्याला बाजूला जाऊन विचारते की काय झालं, तारिणी ठीक आहे ना? आणि त्यावेळी टेक्नो रडतच म्हणतो की नाही गं रेवाताई,
बॉसची सिच्युएशन खूपच क्रिटिकल आहे, मला ना खूप भीती वाटते. तर रेवा विचारते आणि केडी? तर टेक्नो रडतच म्हणतो की केडी सरांची अवस्था तर मला बघवत नाही आहे, ते पूर्णपणे खचून गेलेत, मला खूप म्हणजे खूप भीती वाटते. बॉसला नाही ना गं काही होणार. आणि त्यावेळी रेवा त्याला समजावत म्हणते की टेक्नो घाबरून जाऊ नको, अरे ती तारिणी आहे, तारिणी, ती शेवटपर्यंत हार मानणार नाही. आणि आपल्या टीमचं नाव काय आहे, टीम तारिणी ना, मग ती आपल्यापासून वेगळी कशी होईल, हे बघ, तू घाबरून जाऊ नको, तिला काही होणार नाही. देवी जगत तारिणीवर विश्वास ठेव. आणि त्यावर टेक्नो रडतच हो म्हणतो. पण त्या गुलाबने देखील हे सगळं ऐकलेलं असतं आणि तो हसतच म्हणत असतो की ऑफिसर तारिणीला भावपूर्ण श्रद्धांजली. एका गोळीतच त्या बिचारीचा खेळ संपला. आणि ते ऐकून रेवा आणि कमांडर खूप चिडतात. तर दुसरीकडे डॉक्टर तारिणीवर उपचार करतच असतात, परंतु तिचं शरीर काही त्या उपचारांना साथ देत नसतं. तर इकडे गुलाब जे काही बडबड करत असतो त्यामुळे रेवा खूप चिडलेली असते. आणि मग त्यानंतर ती आणि कमांडर त्या गुलाबला खूप म्हणजे खूप जास्त मारतात, त्यामुळे तो मोठमोठ्याने ओरडू लागतो. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की केदार पायामध्ये चप्पल न घालता रस्त्याने तसाच चालत निघालेला असतो. फातिमाही त्याच्या पाठोपाठ येत असते. ती विचारत असते की सर काय चाललंय तुमचं, कुठे चाललात तुम्ही? पण केदार काहीच बोलत नसतो, तो फक्त मृत्युंजय मंत्र म्हणत असतो. शेवटी फातिमा त्याला विचारते की सर बोला ना, काय झालंय? आणि मग केदार तिला म्हणू लागतो की सुमीने सांगितलं होतं की देवी जगत तारिणीनेच माझ्या आणि बॉसच्या लग्नाची गाठ बांधली. आता काही झालं ना तरी मी ती गाठ सुटू देणार नाही. मी माझ्या बॉसला परत घेऊन येणारच. आणि मग त्यानंतर तो तिथे जवळपास असणाऱ्या एका महादेवाच्या मंदिरात जातो. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की M&M चॅनलवर काही न्यूज सुरू असतात आणि कौशिकी त्याच न्यूज पाहत असते. रेव पार्टीबद्दलच्याच न्यूज सगळीकडे सुरू असतात. पण तितक्यात तिथे येते पद्मिनी आणि सरळ TV बंद करत कौशिकीला म्हणू लागते की काय गं, काय चाललंय तुझं? इथे निशीचा वाढदिवस आहे, त्याची तयारी करायची सोडून हे काय TV बघत बसले? आणि तितक्यात तिथे येतात दया काका. ते पद्मिनीवरच ओरडत म्हणतात की काय गं, तुला काही कळतं की नाही? अगं, या न्यूजसाठी कौशिकीने किती काम केलंय. आणि त्यानंतर ते पुन्हा TV सुरू करतात. तितक्यात तिथे युवराजही येतो आणि TVवर रेव पार्टीबद्दलच्या बातम्या पाहून त्याला तर मोठा धक्काच बसतो. त्यातच त्याला असंही समजतं की पोलिसांनी गुलाबला पकडले, त्यामुळे त्याला दरदरून घाम फुटतो, त्याच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. तो घाबरून मनाशी म्हणू लागतो की आता जर त्या गुलाबने माझं नाव घेतलं ना तर झालं, संपलंच सगळं. त्यानंतर तिथे ती निशीसुद्धा येते. ती तिच्या बड्डेसाठी खूपच एक्सायटेड असते. आणि मग ती दया काकांना आणि कौशिकीला म्हणू लागते की आता आपण माझा बर्थडे सेलिब्रेट करूयात, तुम्ही प्लीज TV बंद करा बघू. त्यावर तेही दोघेजण हो म्हणतात, TV बंद करतात. त्यानंतर घरातील सगळेजण त्या निशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. तर निशी त्यामुळे खूपच खुश होते आणि मग त्यानंतर ती केक कट करायला पुढे जाते. पण तितक्यात चेतना काकू म्हणते की आज जर तारिणी आणि केदार असते तर किती बरं झालं असतं ना. पण ते ऐकून घरातील निम्म्या लोकांचे तर चेहरेच पडतात. तर दुसरीकडे डॉक्टर आपल्या तारिणीवर उपचार करत असतात आणि हळूहळू का होईना पण पुन्हा एकदा तिचं शरीर त्या उपचारांना प्रतिसाद द्यायला सुरुवात करतं. दुसरीकडे ती जी ईशा असते ती मुद्दाम म्हणत असते की आज ना मला खरंच खूप शांत वाटते. असं वाटते की अनेक दिवसांनंतर आपली ओरिजिनल फॅमिली एकत्र आली, अनवॉन्टेड लोक आपल्यासोबत नाही आहेत. आणि मग ती सगळ्यांचा एक छानसा सेल्फीसुद्धा काढते. पण तिचं हे असं वागणं बोलणं कौशिकीला, चेतना काकूला आणि दया काकांना अजिबात पटत नाही. आणि त्याच वेळी त्यांच्या घराच्या बाहेर तो इन्स्पेक्टरसुद्धा येतो. थोड्याच वेळात तो आतमध्ये जातो आणि युवराजबद्दल विचारतो. आणि त्या इन्स्पेक्टरला पाहून या युवराजला तर मोठा धक्काच बसतो, तो खूप घाबरतो. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की केदार त्या महादेवाच्या मंदिरात आलेला असतो आणि तो जोर जोरात मंदिरातील घंटी वाजवत असतो, महादेवाला जाब विचारत असतो. इकडे डॉक्टर तारिणीवर उपचार करत असतात, तर इकडे केदार देवाला म्हणत असतो की आज ना मी माझ्यासाठी तुझ्याकडे काहीच मागणार नाही, मला फक्त माझी तारिणी परत कर. अरे ती गोळी माझ्यासाठी होती ना, मग माझ्यामुळे तिला का त्रास देतोयस तू? की तू असं ठरवलं आहे माझ्या आयुष्यात कोणतीच चुकं एकत्र येऊ द्यायची नाही. आधी आईचं प्रेम होतं तर बाबांची माया नव्हती, आणि आता बाबा आहेत तर तू माझ्या तारिणीला माझ्यापासून दूर करतोयस. अरे काय म्हणावं तुला?
हे बघ काही कर पण आता ना मला माझी तारीणी परत कर. आता कुठे आमच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. आता जर तू तिला मला परत नाही ना केलं तर मी पुन्हा तुझं तोंडही बघणार नाही. आणि मग त्यानंतर तो जळता कापूर त्याच्या हातावर घेतो आणि तारिणीसाठी प्रार्थना करू लागतो. त्यावेळी सतत त्याला तारिणीने जे काही सांगितलेलं असतं तेच आठवत असतं आणि तो खूप रडतही असतो. आणि त्यानंतर केदारच्या या प्रार्थनेला यश मिळतं. दुसरीकडे तारिणी पूर्णपणे उपचारांना प्रतिसाद देते आणि मग हळूहळू ती शुद्धीवरही येते. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की फातिमा धावतच त्या ठिकाणी येते आणि केदारला सांगते की सर चला, देवाने तुमचं ऐकलंय, बॉस शुद्धीवर आल्या आहेत. आणि हे ऐकून केदारचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. त्यानंतर तो आणि फातिमा देवाचे आभार मानतात आणि मग पटकन त्या मंदिरातून बाहेर पडतात. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तर केदार आनंदाने टेक्नोला कत्रीला मिठी मारतो. डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर माझी बॉस कशी आहे, तिला आता बरं वाटतंय ना? तर डॉक्टर म्हणतात हो केदार, आता तारिणी एकदम ठीक आहे. खरं तर ना ती शुद्धीवर आली हाच मोठा चमत्कार म्हणावा लागेल. आणि ते ऐकून केदारला तर खूप आनंद होतो. डॉक्टर सांगतात की आता तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता. त्यामुळे केदार आनंदाने आतमध्ये जातो. तर दुसरीकडे पोलिसांना पाहून घरातील सगळ्यांनाच थोडीशी काळजी वाटत असते. दया काका विचारत असतात की काय झालं, तुम्ही इथे काय करताय? आणि त्यावेळी कौशिकी म्हणते की दया काका मीच त्यांना इथे बोलावलंय. आणि ते ऐकून युवराज आणि पद्मिनी तर खूपच घाबरतात. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की केदार तारिणीजवळ येऊन बसलेला असतो आणि मग तो तारिणीला हाक मारतो. तारिणी हळूच डोळे उघडते. समोर केदारला पाहून तिला खूप आनंद होतो, पण मनाशी विचारही येतो की आपण बेशुद्ध होण्याच्या आधी जे काही बोललो होतो ते केदारने ऐकलं असेल का? आणि ती त्याला हीच गोष्ट विचारण्याचा प्रयत्न करते, पण केदार तिला काही बोलूच देत नसतो. तो विषयच टाळत असतो आणि त्यामुळे मग तारिणी देखील त्यापुढे काही बोलत नाही. पण मग शेवटी ती त्याला विचारते की गुलाब? तर केदार सांगतो की बस काही काळजी करू नको, आपण त्या गुलाबला पकडलंय. आणि हे ऐकून तारिणीला खूप म्हणजे खूप आनंद होतो. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की कौशिकी घरातल्यांना सांगते की मी मुद्दामच इथे पोलिसांना बोलावून घेतलंय, कारण मला जाणून घ्यायचं आहे की युवराजच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं. आणि हे ऐकून तो युवराज तर खूपच घाबरतो. तर दुसरीकडे तारिणी आणि केदार यांचं नातं हळूहळू उमलायला सुरुवात झालेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.